त्यामुळे त्यांची परंपरा उत्सव होते ज्या कोळंबा महाराजा राणी बरा नव्हता सर्व बोललेली होती त्याप्रमाणे मान्य करून घ्यायचे अरे आमचं काय मी दीपक महाडिक सेवानिवृत्त महसूल अधिकारी। ही कोळंब्याची जत्रा दरवर्षी भरते। या जत्रेला अनेक भाविक महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून येत असतात। हा नवसाला पावणारा कोळंबा देव आहे। या नवसाला पावणाऱ्या कोळंबा देवाच्या जत्रेला हजारो भाविक संध्याकाळी 5 नंतर ते रात्र 12पर्यंत जवळजवळ हजारो भाविक हे महाप्रसाद घेत असतात। हा नवसाला पावणारा श्रीदेव कोळंबा आहे। याची जत्रा दरवर्षी मे महिन्यामध्ये भरत असते। पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ आज 40 ते 45 वर्ष हे मंडळ आमचं हे कोळंबा देवाची जत्रा करत असते। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते भाविक नवस बोलतात। त्या नवसाची पेड केली जाते आणि नंतर नवीन नवस हे दुपारी 3 नंतर ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालूच असतात आणि इथं अनेक भाविक येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात। मी राजन बोरसकर, नांदगावची एक रहिवासी। दरवर्षीप्रमाणे आम्ही मुंबईला असतो। मी खास कोळंबा जत्रेसाठी दरवर्षी येतो आम्ही। तर हा कोळंबा जे देवस्थान आहे जागरूक देवस्थान आहे। नवसाला पावतो जे जसं आपण मागतो तसं देव आपल्याला देतो ते आणि ते त्यासाठी बक्षीस दिलं जातं जत्रेसाठी आणि सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात।